महत्वाची बातमी, शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांची अडचणी वाढण्याची शक्यता आहे। अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार आहेत। अण्णा हजारे निषेध याचिका दाखल करणार आहेत। न्यायालयाने आक्षेप मान्य करत याचिका दाखल करण्यास वेळ दिलेला आहे। 29 जूनला कोर्टामध्ये पुढची सुनावणी होणार आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या शिखर बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 2 वेळा आपला क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे आणि आता दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला वारंवार आव्हान देताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत। मात्र आता यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे आणि या याचिकेचा जो अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट आहे त्याला विरोध करणारी निषेध याचिका दाखल करण्यासाठी कोर्टाकडे त्यांनी वेळ मागितलेला होता। दोघा जणांचं म्हणणं सुद्धा कोर्टाने ऐकून घेतलं आणि त्यानंतर न्यायाधीशांनी त्यांना निषेध याचिका दाखल करण्यासाठी वेळ दिलेला आहे। पुढील सुनावणी 29 जूनला आहे आणि त्याच्या आधी ही निषेध याचिका दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला कुठेतरी अण्णा हजारे विरोध करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। एकीकडे शालिनीताई पाटील आहेत, त्या सुद्धा विरोध करतायत, त्याचबरोबर सुरेंद्र अरोरा आहेत आणि आता अण्णा हजारे यांनी देखील यामध्ये उडी घेतलेली आहे। त्यामुळे वारंवार अजित पवार यांना क्लीन चिट देणाऱ्या मुंबई पोलिसांच्या रिपोर्टला आता कोर्टामध्ये एक चॅलेंज उभं राहताना पाहायला मिळते आणि त्यामुळे येत्या काळामध्ये जर कोर्टाने यामध्ये काही तो अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट मान्य केला नाही तर मात्र अजित पवार यांच्या अडचणी वाढू शकतात। मुंबई पोलिसांनी ही जरी क्लीन चिट दिलेली असली तरी मात्र ईडीकडे हे प्रकरण अजून सुद्धा प्रलंबित आहे। ईडीचा तपास यामध्ये सुरू आहे। मात्र आता मुंबई पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला विरोध करण्यासाठी निषेध याचिका जी आहे ते अण्णा हजारे दाखल करणार आहेत आणि 29 तारखेच्या आधी ही याचिका दाखल केल्यानंतर पुढील सुनावणी 29 तारखेला होणार आहे। त्यामुळे त्या दिवशी कोर्टात नेमकं काय काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।